जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे अतिशय निर्दय अशी घटना घडलेली आहे। एका 9 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने येथील ग्रामस्थ हे रस्त्यावरती उतरले। सकाळपासूनच या ठिकाणी रस्ता रोको सुरू आहे आणि अशा पद्धतीने या आरोपीला फाशी व्हावी, या आरोपीला कडक अशी शिक्षा व्हावी या अनुषंगाने हे सर्व ग्रामस्थ जमलेले आहेत। आपल्यासोबत काही मुलीचे नातेवाईक आहेत। ताई, मला सांगा की नक्की या काय तुमची मागणी आहे? या आरोपीला कशा पद्धतीने शासन व्हावं? ह्या आरोपीला लवकरच फाशी व्हावा, आमचं हे म्हणे आमच्या चिवले येणार न्याय मिळावा, एवढंच आमचं आहे। फक्त फाशी व्हावा त्याला, परत असं कुणी केलं नाही पाहिजे। जरी आमच्या जातीचा असन तरी पण त्याला पण फाशी व्हावाच म्हणजे झाल्याच पाहिजे त्याला। हा ताई, दिवसेंदिवस अशा घटना वाढत आहेत। एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं या घटनेकडे पाहताना आणि कशा पद्धतीने या गोष्टीचा तपास झाला पाहिजे, कशा पद्धतीने आरोपीला शासन झालं पाहिजे? अतिशय वेदनादायक घटना आमच्या पिंपळवाडीमध्ये घडली। खरं तर ह्या अशी घटना घडणं म्हणजे एका महिलेवरती असेल, लहान मुलीवरती असेल अत्याचार होणं हे खूप नेहमीच आपण पाहतो, परंतु याच्यावरती 100% काहीतरी वचक बसला पाहिजे आणि त्याबद्दल प्रशासनाने 100% काहीतरी काळजी घेतली पाहिजे। कारण त्या अशा घटना घडणं हे आमच्या महिलांसाठी असुरक्षिततेचा विषय नेहमीच बनत चाललेला आहे। किती दिवस ह्या गोष्टी अशा सहन करत राहायच्या, त्याबाबत प्रशासनाने ठोस काहीतरी करावं आणि आम्ही नेहमीच आमच्या समाजासोबत कायम आहोत आणि नेहमी कायम राहू। परंतु अशा नराधमाला कठोरातली कठोर शिक्षा द्या, जेणेकरून हे जे भीतीचं सावट आहे ते पर्यायाने कमी झालं पाहिजे आणि आम्हा सर्व बांधवांना न्याय मिळाला पाहिजे। साहेब, कशा पद्धतीने या ठिकाणी पुढील तपास सुरू आहे? आरोपीला तुम्ही अटक केलेलीच आहे, परंतु ग्रामस्थांची देखील मागणी आहे की लवकर चार्जशीट टाकून लवकरात लवकर या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करत आहेत। काय सांगाल? माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी काल या ठिकाणी व्हिजिट केलेले आहे। त्यांनी सखोल मार्गदर्शन केलेलं आहे। यापूर्वी नसरापूरच्या घटनेच्या संदर्भाने सुद्धा तो अनुभव पुणे ग्रामीण पोलिसांच्या पाठीशी आहे। आमचा त्या संदर्भातला तपास व्यवस्थित चालू आहे आणि त्यानुसार ग्रामस्थांच्या मागणीनुसार आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार या संदर्भातला सखोल आम्ही तपास करत आहोत आणि लवकरात लवकर आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्याच्या संदर्भातला वेळेत आम्ही चर्चेत सुद्धा वेळ दाखल करणार आहोत। बरोबर आहे, लवकरात लवकर आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी पोलीस प्रयत्न करत आहे आणि ग्रामस्थांची देखील तशीच मागणी आहे आणि तशाच अनुषंगाने पुढील तपास हे पोलीस करत आहेत। सायदीप डोबळे, लोकशाही न्यूज, जुन्नर, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।